नमस्कार. आजचा आपला विषय आहे आनंदासाठी परिस्थिती बदलावी का मनस्थिती. पहिल्यांदा आपण परिस्थितीचा विचार करू. आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला जर दुःख असेल, ती आर्थिक परिस्थिती असेल, शारीरिक असेल, कौटुंबिक असेल, तर ती परिस्थिती बदलायचा प्रयत्न करावा का निश्चित करावा. आपल्या परीने पैसा मिळवायचा प्रयत्न करावा, शारीरिक व्याधी असतील तर त्या दुरुस्त करायचा प्रयत्न करावा, डॉक्टरकडे जावं, कौटुंबिक गोष्टी असतील तर त्यातनं काही मार्ग निघतील का बघावं. पण एक लक्षात घेण्यासारखं आहे की परिस्थितीतला बदल हा केवळ आपल्या प्रयत्नांवरती अवलंबून नाही आहे, तर त्याला इतरसुद्धा काही थोडेफार फॅक्टर्स आहेत. त्याला आपण दैव म्हणू, आपलं प्रारब्ध म्हणू, किंवा इतर काही गोष्टी ज्याला त्याला रुचीनुसार म्हणू शकतो. हे थोडक्यात असं आहे की जसं बँकेमध्ये लॉकर असतं, त्या लॉकरला 2 चाव्या असतात. एक चावी आपल्याकडे असते ग्राहकाकडे आणि एक बँकेकडे असते. लॉकर जर उघडायचं असेल तर दोन्ही चाव्या लावून जेव्हा उघडलं जातं तेव्हाच ते उघडलं जातं, एका चावीने उघडत नाही. तसं प्रयत्नांची चावी आपल्या हातात आहे, पण दुसरी चावी मात्र आपल्या हातात नाही, ज्याला आपण प्रारब्ध म्हणू, दैव म्हणू किंवा नशीब म्हणू, जे काय असेल. म्हणजे याचा अर्थ परिस्थिती पूर्णपणे आपल्याला बदलणं आपल्या हातात निश्चित नाही. प्रयत्न करण्यात काही वाईट नाही. मग आपल्या हातात काय आहे, तर मनस्थिती बदलणं हे मात्र पूर्णपणे आपल्या हातात आहे. परिस्थिती बदलण्यामध्ये अजून एक अडचण अशी आहे की जी परिस्थिती बदलली, आर्थिक असो, शारीरिक असो किंवा कौटुंबिक असो, ती तशीच राहील हे काही खात्रीने सांगता येत नाही. त्यामुळे आज जरी ती बदलली तरी उद्या परत ती कुठे जाईल हे सांगता येत नाही. म्हणजे याचा अर्थ परिस्थितीमधला बदल हा काही कायम नसणार आहे. पण मनस्थितीच्या बाबतीत असं आहे की मनस्थिती जर आपली काही वेगळी झाली, आपल्याला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बदलला, तर मात्र बाहेरची परिस्थिती कशी जरी असली, किती बदलली, तरी आपल्यामध्ये फरक नाही. बाहेर खूप उन्हाळा आहे. एक मार्ग असा आहे की पूर्ण गावभर आपण गाव थंड कसं करायचं याचा विचार करावा. गावाला छत घालता येईल का. पण त्यापेक्षा सोपा उपाय म्हणजे आपण छत्री घ्यावी किंवा आपण AC मध्ये बसावं. हे जास्त सोपं आहे. रस्ते तापलेले आहेत, ते रस्ते थंड कसे करावेत याचा विचार करत बसणं एक झालं. ते होईल किंवा नाही होईल माहीत नाही, पण चप्पल घालणं हे मात्र आपल्या हातात निश्चित आहे. तर सांगण्याचा उद्देश काय की जेव्हा परिस्थिती आणि मनस्थिती या दोन्हीपैकी सुधारण्याचा विचार येतो, तेव्हा परिस्थिती सुधारण्याचा नक्कीच विचार करावा. पण हे करत असताना माणसाचे हे लक्षात आलं पाहिजे की परिस्थितीतला बदल हा पूर्णपणे आपल्या हातात नाही. प्रयत्न करावेत. परिस्थिती बदलली नाही तर वाईट वाटून घेऊ नये. अगदी काही ठेवले आनंद ते तैसेचे राहावे असं एक आपण काही करायची गरज नाही. प्रयत्न निश्चित करावेत. पण प्रयत्न केल्यानंतर रिझल्ट नाही मिळाला तर दुःखी होऊ नये. पण आपली मनस्थिती मात्र बदलायचा आपण कायम प्रयत्न केला पाहिजे. आणि हा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर आपला बदलला, तर बाहेरच्या परिस्थितीमध्ये किती जरी बदल झाला तरी जसं उन्हाळ्यामध्ये आपण AC मध्ये बसला असतो तर बाहेरच्या उन्हाचा आपल्यावर काही परिणाम होत नाही, तसं आपलं जीवन अतिशय आनंदी आणि सुखी होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला या परिस्थिती आणि मनस्थिती यातल्या बदलाबद्दल आपण स्वतः आत्मचिंतन केलं पाहिजे. तर आपल्या हातात जे शक्य आहे ती परिस्थिती बदलली पाहिजे, आणि जे बदलणं शक्य नाही त्या ठिकाणी आपली मनस्थिती बदलली पाहिजे. धन्यवाद.